स्वामी समर्थ मैत्रिणींनो, एक छान घरगुती नाश्ता, तिखट दलिया पौष्टिक पण आहे आणि तोंडाची चव पण वाढवतं. छान असं जसं मी गोड केला होता दत्त जयंतीच्या वेळेस, तसा असा तिखट आपण जे उपम्याला वापरतो त्याचीच सगळी फोडणी करायची. फक्त करताना थोडीशी प्रोसिजर वेगळी, एवढंच आहे. तर तुपावर छान असा तो जो दलिया येतो तो छान रंग बदलेस तोपर्यंत भाजून घ्यायचा एकसारखा. या पद्धतीने खरपूस भाजायचा, म्हणजे जेव्हा त्याला आपण शिटी देतो त्यावेळेस तो छान फुलतो. आणि 1 कप दलिया घेतला तर त्याला 5 कप पाणी घ्यायचं. तर मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलंच आहे. 6 ते 6.5 कप खमंग भाजायचा एकदम. त्याचा रंग चेंज होईस तोपर्यंत, म्हणजे तो चिकट होत नाही आणि खायला पण खरपूस लागतो. छान असा रंग त्याचा बदलला पाहिजे, असा लालसर ते पांढरसर व्हायला पाहिजे असं, या पद्धतीने. आणि हा कुकरमध्ये शिट्टी देऊन करावा लागतो, कारण तो मोकळा शिजत नाही. तर एक कुकर घेतला, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि जे आपण उपम्याला टाकतो जिरं, मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा, शेंगदाणे, वाटाणे हवे असतील तर तुम्ही वाटाणे पण टाकू शकता. त्या पद्धतीने कडकडीत फोडणी करून घ्यायची छान सगळे टाकून. उडदाच्या डाळीने एक वेगळीच खमंग चव लागते. छान अशी एकसारखी फोडणी करून घ्यायची. शेंगदाणे घाला थोडेसे, तुम्हाला जे आवडत असेल. भाज्या पण टाकतं कोणी कोणी याच्यामध्ये, पण जर नाश्त्याला करायचं असेल तर आपण उपम्यासारखं केलं तर ते जास्त छान लागतं खायला. छान अशी फोडणी कडकडू द्यायची आणि मिरच्या थोड्याशा मोठ्याच घालायच्या, कारण आपण त्या कुकरला शिटी देतो आणि पाण्यामध्ये उकळतो, तर त्याचा तिखटपणा मोठ्या कापला तर थोडासा कमी उतरतो. मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो. आणि एकसारखा असा कांदा ब्राऊन झाला की मग त्याच्यामध्ये जो भाजलेला दलिया असतो तो घालायचा. थोडीशी हळद घालायची, साखर घालायची चवीपुरती आणि मीठ घालायचं. आणि मी तो दलिया वाटीत काढला होता, कारण त्या पॅनमधनं ओतता जमला नसता. तो छान असा 1-2 मिनटं परतवून घ्यायचा हळदीमध्ये आणि सगळ्या फोडणीमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये ते गरम केलेलं मोजून पाणी घालायचं. 1 कप दलिया घेतला तर 5 कप पाणी घाला. आणि मी तो वरती ॲडिशनल घेतला होता 2-3 चमचे, त्याला वरती 1 कप ॲडिशनल पाणी घातलं. तसं 6 कप मी पाणी इथे घातलं. एकदम योग्य झालं होतं त्याचं प्रमाण. या पद्धतीने छान असं, आणि छान अशी उकळी येऊ द्यायची त्याला. मीठ चेक करून घ्या त्याच्यात, आणि थोडंसं साजूक तूप टाकायचं. त्याच्याने तो मोकळा येतो आणि चव पण छान लागते. आणि कोथिंबीर टाकली आणि थोडीशी उकळी आली, त्याच्यानंतर छोट्या गॅसवर ठेवलं, कारण छोट्या गॅसवर शिटी एकसारखी येते. आणि 3 शिट्ट्या केल्यानंतर बघा या पद्धतीने छान असा मोकळा मोकळा खोबरं टाकायचं आणि लिंबू